फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप सुंदर अशी बाही डिझाइन। ऍक्च्युली होतं काय की ब्लाउजला बॅक नेकला डिझाइन कशी बनवावी हे बऱ्याचदा आपल्याला सुचतं, पण ती जर बाहीला डिझाइन बनवायची असेल तर कशी बनवावी सुचत नाही। ऍक्च्युली कस्टमरला सुद्धा प्रश्न पडतो की ही डिझाइन आपल्याला सूट होईल का, ब्लाउज छान दिसेल का, आपल्याला छान दिसेल का, अशा बऱ्याच साऱ्या। तर आजची जी काही बाही डिझाइन आहे ही खूप सुंदर आहे, लेटेस्ट ट्रेंडिंग आहे आणि नक्कीच या बाही डिझाइनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। सो मी ह्या बाही डिझाइनची तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाइन सहज बनवता येईल। सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाइन बनवूनच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही। खरं तर छोटी बाही आहे। ऍक्च्युली छोट्या बाहीवर सुद्धा बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, तर आज आपण खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। त्याचबरोबर याचा ब्लाउज पीस खूप सुंदर आहे, असा मल्टी कलरचा, सहज कुठल्याही साडीवर मॅच होईल असा। आणि याची जी काही बाही आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक याची दोन्हींची ऑलरेडी आपण कटिंग करून घेतलेली आहे। आणि आता सगळ्यात आधी याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग इथे बाही लांबी आहे 5.5, अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 6 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून बाहीची घडी टाकली 8, तयार झालेली आहे ती 7, कॅप हाईट घेतलेली आहे 2.5 आणि ज्या पद्धतीने आपण रेग्युलरची बाही कटिंग करतो सेम तशीच आपण इथे ही छोटी बाही कटिंग करून घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी बाहीची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बाहीवर इथे करून घेऊयात। तर बघा, मग इथून आपण 3.5 ते 4 इंचाला मार्किंग करून घेऊयात। खरं तर ही मार्किंग ना बाही लांबी किती आहे त्यावर सुद्धा डिपेंड आहे। तर इथे मी 4ला मार्किंग केली। त्यानंतर याची रुंदी घेऊयात आपण 1.5 इंच। जर तुम्हाला 2 इंचाची घ्यायची असेल तर तेवढीच सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात। आणि पट्टीच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून आपण इथे एक छोटासा बॉक्स तयार करून घेऊयात। ह्या स्टेपने काय होतं की आपल्याला परफेक्ट असे आकार सहजच मार्किंग कटिंग करता येते आणि इथून आपल्याला गोलाकार शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। ठीक आहे, तर बघा, मग या पद्धतीने ही मार्किंग करून घेतलेली आहे। आणि मी म्हटल्याप्रमाणे जर का तुम्हाला याचं रुंदी 2 इंच घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। जर तुम्हाला हा शेप कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग लगेचच तुम्हाला इथे कटिंग करण्याची गरज नाहीये, पण आज आपण हा शेप कॅनव्हास पेपर यूज न करता बनवणार आहोत। सो त्यामुळे मग जी मार्किंग केली होती एक्झॅक्टली त्यावरच मी इथे कटिंग करून घेतलेली आहे। सो अशा पद्धतीने मार्किंग आणि कटिंग झालेली आहे। तर आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावं लागणार आहे। त्यासाठी सगळ्यात आधी मेन फॅब्रिकची बाही सरळ ठेवायची, त्यावर आपण कटिंग केलेल्या अस्तरची बाही ठेवायची आहे। सेंटरला एक पिन लावायची आहे जर स्टिचिंग करणं अवघड जात असेल तर, आणि साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन पकडत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे बाहीच्या खालच्या साईडला सुद्धा आणि जो काही गोलाकार शेप आपण इथे ड्रॉ केलेला आहे कटिंग केलेला आहे त्याच्या कडेकडेने सुद्धा लक्षात राहू द्या, टीप मारताना मार्जिन एकसारखं राहील, कमी जास्त व्हायला नको, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला शेप येणार आहे आणि त्यावरच आपलं फिनिशिंग वगैरे संपूर्ण डिपेंड आहे। तर अशा पद्धतीने टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक असेल तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। सो बघा, मग मी इथे हे कटिंग करून घेत आहे कडेकडेने सगळंच व्यवस्थित। आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावी, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। सो बघा, मग मी इथे छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि ही बाही ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायची। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथे सरळ करताना कानेकोपरे अगदी व्यवस्थित सेट करायचे आहे, कारण बऱ्याचदा काय होतं शेप व्यवस्थित येत नाही, त्यामुळे एखाद्या शार्प गोष्टीने तुम्ही हे कानेकोपरे बाहेर काढू शकतात, ते सुद्धा अगदी अलगद।
त्यानंतर इथे द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे ही बाही तयार होईल. कारण मी मगाशीच तुम्हाला बोलले की आता आपण बाही ज्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करणार आहोत त्यावरच बाही डिझाईनचं संपूर्ण फिनिशिंग डिपेंड आहे. आणि मी नेहमीच सांगत असते फक्त बाही डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. परफेक्ट दाबटीप देऊन झाल्यानंतर या पद्धतीने अस्तरची बाही आणि मेन फॅब्रिकची बाही कडेकडेने जोडून घ्यायचं. जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. सो फायनली ह्या पद्धतीने इथे आपण ही बाही जोडून घेतली. त्यानंतर जे काही एक्स्ट्राची मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती कट करून परफेक्ट मापाची बाही इथे आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण नेहमी परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. सो इथे बघा ह्या पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे. त्यानंतर इथे मी कॉन्ट्रास्ट प्लेन रेड कलरचा कपडा घेतलेला आहे जो की साडीवर ब्लाऊजवर मॅच होतोय. आणि ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत आपल्याला इथे हा पॅच खरं तर तयार करून घ्यायचा आहे. सो जेवढ्या प्लेट्स आपल्याला हव्या आहेत, जेवढा आपला गॅप आहे ना मधला, तेवढ्या इथे व्यवस्थित अंदाजे थोडंसं सेट करून घ्यायचे आहे. या सेट केल्यानंतर इस्त्रीने थोड्या व्यवस्थित प्लेट सेट करायच्या जेणेकरून त्या परफेक्ट येतील आणि फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित येईल. एक साईडने टीप मारून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित एकाच लेवलमध्ये त्या प्लेट सेट करत करत आपल्याला कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे. एवढं सफिशियंट आहे, त्यामुळे मी एक्स्ट्राचा पार्ट इथे कट करून घेतलेला आहे. आता हा तयार झालेला प्लेटेड पार्ट आपल्याला इथे बाहीला जोडून घ्यायचा आहे. सो बघा मग या पद्धतीने तो व्यवस्थित इथे ठेवायचा आहे आणि मग आपण टीप मारून घेऊयात. आता टीप मारताना सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. अगदी व्यवस्थित आपली रुंदी वगैरे अजिबात स्प्रेड होणार नाही याची काळजी घेत आपल्याला खरं तर इथेही टीप मारून घ्यायची आहे. आणि अगदी व्यवस्थित तंतोतंत आपण इथे जोडूनही घेतलेलं आहे. त्यानंतर आतलं जे काही एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि आतल्या साईडने पण खूप पार्ट राहायला नको यासाठी. ठीक आहे. आता ह्या पद्धतीने हा प्लेटेड पार्ट आपण इथे मध्यभागी जोडून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस यूज करू शकतात. सो मी इथे गोल्डन कलरची लेस यूज करणार आहे. असंही गोल्डन कलर सहजच कशावरही मॅच होत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लेस लागताना एकसारखी लागली जाईल याची काळजी घ्यायची. कानाकोपऱ्यावर अगदी व्यवस्थित क्रॉसमध्ये ती एक प्लेट टाकून तिरकी फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. आणि जो काही आपला गोलाकार शेप आहे तिथे सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाश एकसारखी लेस लागली जाईल याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की लेस आपण व्यवस्थित लावत नाही आणि त्यामुळे आपली फिनिशिंग बिघडते. तर तसं इथे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश खरं तर आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राची लेस मी इथे कट करते. एवढंच नाही तर ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची, कारण की त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर आपण सुद्धा परफेक्ट फिनिशिंग सहित इथे लेस लावली. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून मध्यभागी आपल्याला एक इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आता यावर आपल्याला जे काही आपलं रेडीमेड गोल्डन नॉट असतात तर ते इथे स्टिच करून घ्यायचं आहे. तर ते क्रॉसमध्ये फोल्ड करत करत आपल्याला इथे टीप मारायची आहे. ज्या पद्धतीने आपण वेनिस टाईप कसं असतं ना तसंच एकीकडून सुरुवातीला खरं तर डबल टीप देऊन लॉक करायचं आहे आणि मग अगदी सावकाशपणे एक एक आपल्याला ते सेट करत करत इथे टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे गोलाकार दिसेल असं तुम्हाला म्हणजे सुंदरशी डिझाईन तयार होत आहे. खरं तर क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आणि थोडासा डिस्टन्स ठेवायचा आहे. बघा जशी वेणी आपण विणतो ना सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने इथे आपण जोडून घेतलेला आहे आणि आपल्याला जेवढी लागणार आहे तेवढी इथे मी कट करून घेतली. आता ह्या नोटला आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहेत. तर खूप काही डिझायनर इथे बनवण्याची गरज नाहीये. सिंपल त्रिकोणी बनवले तरी सुद्धा चालणार आहेत. तर मी सुद्धा इथे सिंपल त्रिकोणी फक्त 2 लेअरमध्ये बनवणार आहेत, जेणेकरून ते लवकर खराबही होणार नाही, तिथून धागा निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही. सो बघा मग या पद्धतीने फोल्ड केलं आणि खाली सुद्धा क्रॉसमध्ये फोल्ड करायचं आहे आणि डबल टिप देऊन लॉक करायचं. एक्स्ट्राचं कट केलं की अगदी व्यवस्थित छोटंसं मस्त असं त्रिकोणी लटकन तयार झालेलं आहे बघा.
ते सुद्धा परफेक्ट फिनिशिंग्स आहेत. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा त्रिकोणी लटकन आपण इथे तयार करून घेऊयात. आणि इथे सुद्धा सुरुवातीला शेवटी डबल टिप द्यायची आहे, एक्स्ट्राचं कट करायचं आणि फायनली ह्या पद्धतीने बघा किती मस्त त्रिकोण तयार झालं. त्यानंतर इथे एक फूल ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये सेट करायचं आहे आणि डबल टिप देऊन लॉकही करून घ्यायचं आहे. सो बघा मग मी इथे अगदी व्यवस्थित ते सेट करते, एकीकडनं जसं आपण फूल बांधतो ना सेम त्याच पद्धतीने. आणि मी म्हटल्याप्रमाणे डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून ते लवकर खराब व्हायला नको. ठीक आहे. आणि ते सेंटरला तुम्ही एखादं बटन, मनी काहीही तुमच्या चॉईसनुसार लावू शकतात. बट इथे मी हे सिंपल ठेवत आहे आणि एक म्हटल्याप्रमाणे गोल्डन कलरचं बटन यावर लावून घेणार आहे. तर ते आपण लावून घेऊयात आणि जवळून तुम्हाला मी ह्या बाहीचं लुक दाखवते, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. सो बघा मग फायनली आपण कॉन्ट्रास्ट कपडा वापरून छोट्या बाहीवर खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली बाही डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे. खरं तर बघितल्यावरच लक्षात येते किती सुंदर अशी डिझाईन फिनिशिंग सुद्धा आलेली आहे. आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर मध्ये जे काही रेडीमेड गोल्डन कलरचं नॉट वापरून आपण डिझाईन बनवलेली आहे, त्यामुळे सुद्धा आपली ही बाही डिझाईन अजूनच उठून दिसते. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, याआधी तुम्ही डिझाईन कधीच बनवली नसेल, तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर बऱ्याचदा छोट्या बाहीवर कशी डिझाईन बनवावी सुचत नाही, तर छोट्या बाहीवरची ही लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकतात. नक्कीच ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असे लुक येईल आणि अशा छानशा बाही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. खरं तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.